अरे बोला. मी पार्लर आहे त्याला मी चक्रावून गेलो या वयात त्याला पार्लर नाही गेले किती वेळ गेलो चालवत काय पण बाकी सगळं तयार आहे 4-5 काम नाही भाऊ, मी सगळ्याच भाऊ, मी कोणाचं खास नाही आहे. समाज बांधव भाऊ. घाबरलो ब्युटी पार्लर मध्ये आहे. नाही ब्युटी पार्लर मध्ये कार्यक्रम चालू होता इथे काय मला तिकडेच पोहोचलो आम्ही म्हणजे खाली झाला तर इकडे नमस्कार. मागणीचं निवेदन आहे. सर्व समाज बांधवाची मागणी आहे की जो मेळाव्याचा हिशोब वगैरे म्हणजे पेंडिंग आहे तो लवकरात लवकर लवकरात लवकर समाज माध्यमावर व समाज बांधवांना म्हणजे आमसभेत दिला तरी चालेल, पण आमसभेच्या आधी जरी दिला तो पण चांगला. कारण कसं आहे आमसभेमध्ये सर्व समाज बांधव येत नाही आणि सभासदांनाच आपण प्राचारण करतो आमसभेत, तर त्याच्यामुळं आपण वर्गणी इतर समाज बांधवाकडून घेतो आणि त्यामुळे सर्व समाज बांधवांना ह्या हिशोब देणं गरजेचं आहे. आमसभेच्या आधी मंजूर होईल ना आपल्या कार्यक्रमामध्ये मीटिंगमध्ये मंजूर नाही, कार्यकारिणीमध्ये तुमच्या मंजूर झालेला हो, मग म्हणजे त्याच्यात जर काही चुका आढळल्या तर समाज बांधव हा आमसभेत मांडेल. हो आणि त्याच्यात एक जर काही आपल्या हे आहे उपसमित्या त्या त्वरित गठीत कराव्या. मागच्या वेळेला जे काही साहेबांनी केलं होतं ते काय करता मी माझ्या नियमाप्रमाणे गठीत करणार. आम्हाला आश्वासन द्या की म्हणजे नाही बरोबर आहे. तुमच्याकडून आम्ही तुम्हाला 7 दिवसाचा पाहिजे की 10 दिवसाचा पाहिजे तुम्ही आमच्याकडून टाईम घेऊन घ्या. त्या टायमात आम्हाला समाज बांधवाला युवा मंच जे आहे ज्या युवा मंचासाठी मंच आहे त्याची एक मिटिंग घेतली. त्यात मी माझे जे अडचणी असतील तुम्ही तुमच्या अडचणी सांगा आणि त्यात आपण युवा मंच स्थापन करू. मागच्या वेळेला जे झालं त्यात काही आपल्याला फेरबदल करता येईल तर कारण आपल्याला त्याच्यात निवडणूक घ्यायची नाही. आता हे सगळं सांगा काही हे नाही वेळ नाही आपण मीटिंगमध्ये बघू. आम्हाला कधीपर्यंत तुम्ही याच्यात त्याची मीटिंग राहील आता आमची पहिली मीटिंग म्हणजे कधी घेणार आहे आणि किती म्हणजे कसं की तो आम्हाला कालावधी द्या कारण खूप वेळ झाला आहे आणि लगेचच कसं आहे की
दुसरा म्हणजे मेळावा घ्यायच्या तयारीत आहे. कारण असं आहे की आपण घाईघाईमध्ये मेळावा घेतो, मग हे असे प्रकार घडले जाते. हां मीटिंगमध्येच मेळाव्याचा सादर केला जातो. बरोबर. जे जमा खर्चाचा हिशोब मी केलेला होता तो बरोबर आहे की नाही मी ऑडिटरला दाखवला. कारण की तो चुकीचं असू शकतं, कारण मी बनवतो होतो. आणि त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट ऑडिटर जो समाज बांधव आहे त्याला मी नेऊन दाखवलं. त्याच्यानंतर त्यांनी डेस्कचे जे चेंजेस केले त्या चेंजेसनुसार मलाच प्रश्न पडलेला होता की याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या जे तुम्ही चेंजेस केलेले याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे कसं काय करायचं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही असं समजावून सांगा. मी समजून जरी सांगितलं तरी पण याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. तर एक मिनिट सर, एक मिनिट आता मला बोलू द्या. तुम्ही बोला. ठीक आहे. यासाठी ज्यांनी जमा खर्चाचं पत्रक बनवलेलं होतं त्यांनी अध्यक्षांनी स्वतः त्यांना मीटिंगमध्ये बोलवलं होतं ते अकाउंटंटला. आणि त्यांना जर मी ते सादर करतो आहे तर त्या सादर करताना जर माझे काही समोरून काही प्रश्न येत आहेत तर त्याच्यावरती ते उत्तर देऊ शकणार होते. म्हणून त्यांना बोलवलं गेलं होतं. परंतु नरेंद्र लंके सरांनी त्यांना मीटिंगमधून बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर हा प्रश्न उपस्थित झाला. आणि याचं जे स्पष्टीकरण द्यायचं होतं ते स्पष्टीकरण पूर्णतः देता आलं नाही. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. आता या ठीक आहे तुमच्या मीटिंगमध्ये आता याच्यावर तुमच्या याच्यावर नाही थांबा रवी 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 तो विषयच नाही. रवी रवी एक मिनिट हे रवी रवी माझ्याकडून वाद नाही आहे. माझ्याकडून मला बोलू द्या. मला बोलू द्या. कारण की या रवी, रवी, रवी. गोष्टी समाज बांधव गठीत नाही, ज्यांना माहिती नाही आहे त्यांना आता माहिती झालं पाहिजे. जर मीटिंगमध्ये जर अध्यक्षाच्या परवानगी जर व्यक्तीला बसवलं जात आहे, हां जर बसवणं जर चुकीचं आहे तर मग याच्या पहिले मीटिंगमध्ये दुसऱ्या व्यक्तीला महासंघाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीला का बोलावं? ऑडिटर घ्यायला बोलावलंच जात नाही सगळे. मी काय म्हणतो महासंघामध्ये इतके सिनियर कशाला सदस्य पण असताना सल्लागारी आपल्याला नियुक्त हिशोब केले. प्रमाण न समजता हो साहेब, बाहेरच्या लोकांना हिशोब देणं म्हणजे ऑडिटचा म्हणजे विषय आपला वेगळा. कंपना मी त्यातील बरोबर आहे ना? हे भेसळ करून दिलं ऑडिटरने ते. त्यांनी बनवलेलं जे आहे नाही, नाही, त्याचं का बनवलं नाही? हिशोब तुम्हाला द्यायचा. महासचिव हिशोब साहेब तुम्हाला द्यायचा. हिशोब महासचिव ऑडिटरला साहेब द्यायचा. महासचिव साहेब हा तुमच्या कामाचा होता का नाही? सांगितलं ऑडिटर आपल्या भाषेत बसलाय. तुम्ही ऑडिटरचा विषय आणि त्या खर्चाचा विषय नाही सांगायचा. 100 रुपयाचा हिशोब तुम्हाला कसा म्हणावा लागते मीटिंगमध्ये. किती पैसे आले आता तसं बोलले, किती वर्गणी झाली तालुका वाईज त्याला ऑडिटरची करतो. ऑडिटर तिथे आपल्या भाषेत त्याचा बायफर त्याचे काय संबंध नाही. कधी तुम्हाला मीटिंगमध्ये काय मंजूर करावं लागते, किती पैसा आला किती पैसा गेला हे माहिती तुम्ही त्याचे वाउचर द्यायचे. सिरियल नंबर 1 to 120 बनवायचे. नंतर ते दिल्यानंतर ते त्या ऑडिटरला द्यायचे. ऑडिटर आता फॉर्मेटमध्ये बसवते. त्याच्यात ऑडिटरला कधी बसवण्याची पद्धत आहे का? म्हणजे आता आम्हाला बस आणि तुम्ही जे बोलताय की टायमिंग सांगा. टायमिंग किती दिवसात तुम्हाला दिले आम्ही पूर्ण लिस्ट. 30 तारखेच्या या मीटिंगमध्ये आम्ही 30 तारखेला मीटिंग चालवलं. नाही आता आपल्याला काय काय मागणी आहे फक्त हिशोबात आहे काय आहे काय म्हणत बघायचं आहे. इथं मागण्या एक वेळा वाचून दाखव ना एक वेळ. घटनेतील प्रावधानानुसार निर्धारित वेळेत नियमित कार्यकारिणीची सभा घेतल्या जात नाही. ह्या आम्हाला म्हणजे समाज बांधवांना हे सांगितलं आहे. ही तथ्य आहे की नाही हे तुम्ही याच्यावरही आपल्याला उत्तर पाहिजे. चेंज ऑफ रिपोर्ट नियमित मुदतीत 90 दिवसाच्या आत हा एक म्हणजे कसं आहे इतका विषय इतकं वाचून सरळ सरळ पत्र दिलं त्याला आम्ही. माननीय अध्यक्षांना महासचिव महोदयांना असं सरळ सरळ एका भाषेमध्ये बोलतो. आतापर्यंत जे 8-9 महिन्याचा कारभार झाला हा कारभार महासंघाला अनुरूप नाही आहे. बिलकुल नाही. त्यामुळे आम्हाला महासंघाचे जे वर्तमान पदाधिकारी आहेत त्यांच्या राजीनामा पाहिजे. त्यांचा राजीनामा पाहिजे. आमची त्या मागणी आहे. आम्ही दिलेला समाजाकडून आहे आपला तुम्हाला. निरोप देतो. दिलेला आहे. आता त्याच्या उत्तर काय द्यायचं आहे तुम्ही आपण महासंघात ते तुम्ही बोलून द्या. त्याच्यात फक्त हिशोबाचाच विषय नाही बाकी विषय बाकी विषय आम्हाला आम्ही या शिष्टमंडळात भेट तुमच्याकडे राजीनाम्याची मागणी करतो. सह्या पाहिजे ना आपल्याला. ओरिजिनल कुठे ठेवलं? पुढे आलं नितीन काय आहे त्याच्यावर काय रजिस्टरवर द्या ना सर. हा मीटिंग मध्ये कुठल्या ऑडिटर का बाहेरचे बसवलेच जात नाही. ते कोणत्या लोकसभेत आणते का तर मोदी बाहेर. त्यामुळे ते कारण देण्याचं गरजच नाही तुम्हाला.
थर्ड पर्सन का बरं इश्यू प्रश्नच नाही स्टॅम्प पाहिजे त्याच्यावर आणि 10 दिवसात या सर्व याच्यावर आम्ही सविस्तर चर्चा करून तुम्हाला काय ते सांगू. समाजासमोर 15 दिवस 15 किती दिवसात असते ना एक तास घेऊन घे 15 दिवसात तारीख लिहा दिल्ली धन्यवाद मला आमचं म्हणणं ऐकून घेतलं की ओरिजिनल आम्ही 15 दिवसाच्या आत सविस्तर आपणास निवेदनात विचारात घेऊन प्रश्नाचे निराकरण करण्यात येईल. निविदा मागितली ना हिशोबात हिशोब देऊ म्हणजे निराकरण नाही पाहिजे आम्हाला हिशोब पाहिजे म्हणजे आम्ही पुन्हा वापस येणार नाही. फक्त त्या दिवशी हिशोब ते हिशोब आपल्या पद्धतीने मांडतील ते बसणारच नाही हिशोब त्याला काय करणार नाही नाही जर इथं सगळेजण आपण पुन्हा घेऊ आता असताना मला ऑडिटर आणतो बाहेरच्या मी ऐकणार आहे का? जर आणि बाहेरच्या जायला ऐकणार आहे का त्यात हिशोब लिहायला लावा. आपल्याला हिशोब त्यात हिशोब लिहायला लावा. त्यात लिहिले नाही असं. हिशोब लागत पूर्ण विस्तार हिशोब द्या लागत त्याला त्यात जर हिशोब राजीनामा द्या लागत आम्हाला त्यांच्याकडनं एक मिनिट त्यांच्याकडनं रिसिप्ट बुक पाहिजे पूर्ण जेवढे रिसिप्ट बुक तुम्ही किती बुक प्रिंट केले त्याचे मीटिंगमध्ये अप्रुव्हल घेतले का नाही तुम्ही 60 छापले असेल ना 50च दाखवता कुठे गेले 10 बुक विकले का त्यामुळे तुम्ही मीटिंगला अप्रुव्हल घेतले का प्रिंटिंगचं द्या आम्हाला किती छापले किती वापरले ते रिसिप्ट बुक आम्हाला चेक करायचे आम्ही यांच्या ग्रुपवर टाकले अजून त्याचं उत्तर नाही वाउचरची पूर्ण लिस्ट पाहिजे अनुक्रमांक 1 ते 226 किती वाउचर आहे किती वाउचर आहे 1 2 3 4 70 170 त्याची लिस्ट द्या त्याचे एन्क्लोजर द्या सगळं तयार आहे म्हणतो. तुम्ही द्या ना आम्हाला द्या ना एवढे महासंघाचे गेले समजत नाही का किती दिवसामध्ये रिपोर्ट द्यायला पाहिजे. ठीक आहे आम्ही चुकी झाली त्याचं निराकरण देतो एवढे पुतळा आहे तेवढे काय सांगता तुम्ही बोलवलं तुम्ही बोलवलं नाही कालच्या तारखेला दिलाय ना यांनी आता इथे बोलत काय समाधानकारक कार्यकाल काम पाहिजे हिशोब पाहिजे नाहीतर त्या आमसभेतच तुम्हाला राजीनामा द्यायला लागेल सगळ्या कार्यकर्त्यांचा राजीनामा पाहिजे म्हणजे पाहिजे हे लक्षात ठेवा
आम्हाला लिहून द्या. हे समाज बांधवाची मागणी आहे. जर हिशोबात सत्य आढळलं नाही, हिशोब जर जुळला नाही तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही राजीनामा द्यावा लागेल. हिशोब जुळला नाही तर- हो 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 नाही 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 आता मग हिशोब नाही, हिशोब लिहून याच्यामध्ये ते तुम्ही दिला निराकरण. फक्त हे दिलं निराकरण दिलं. आम्ही त्या निराकरणासाठी एवढे जमाना झाले. हिशोब आम्हाला हिशोब पाहिजे. हिशोब म्हणून बरं तुम्हाला दिवसापासून तुम्ही 9 महिन्यापासून निराकार म्हणजे तुमचं समाधान हिशोबा संबंधित हिशोबा संबंधित निराकरण राजीनामा देऊन का म्हणजे पैसे जवळ यायचे पाहिजे पहिले हिशोब आहे पहिले तयार केल्या का नाही 6 महिने 90 दिवसामध्येच पाहिजे ना. नाही बोलून ठीक आहे. चला 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 आणि तुम्ही यांच्यावरून पुरेपूर हिशोब घ्या. नाही तुम्ही त्यांच्यासोबत नाही नाही आता ऑडिटरचा प्रश्न भारतामध्ये ऑडिटरची करा. ऑडिटरला तुम्ही म्हणाल हा 4 लाखाचा आहे तो 4 लाख त्याला त्याला काय फक्त ऑडिटरची गरज राहत नाही. तुम्ही 22 लाख जमवले, 22 लाखाचे टोटल बिल दाखवा, पावती बुक दाखवा, वाउचर दाखवा, ते सांगा 22 लाख आले, त्याची डिस्ट्रिक्ट वाईज बिल द्या, त्याच्यावर टाका आणि ते सगळं इथे म्हणजे झालं की ऑडिटरला द्या. ऑडिटरच्या फॉर्मेट मध्ये मीटिंगमध्ये तुम्हाला मागत नाही. 4 वेळा मागितलं तुम्ही का बरं? रिपोर्ट आम्ही मागतच नाही. सर्वात मोठा आमचा समाज बांधवाचा प्रश्न आहे. तर तुम्हाला जर 4 वेळा हे मागत आहे की आम्हाला रिपोर्ट सादर करा, आम्हाला हिशोब दाखवा, तर तुम्ही त्यांच्याकडे बरं तुम्ही हे सांगा ग्रुपवर आम्ही टाकलं का नाही की पावती बुक रेडी ठेवा, आम्ही चेक करतो म्हणून टाकलं का नाही विचारा. केव्हाचा रिपोर्ट आहे, केव्हाचा आहे की रविवारी रिसिप्ट बुक कसा आहे. रिसिप्ट नाही तुमच्या नाही होतं तुम्ही कसा राहता. आजकाल रिसिप्ट बुकमध्ये लफडे झालेले आहे. माझं प्रिंटर आहे, मी 60 बुक छापतो आणि तुम्हाला दाखवतो 58. 2 बुक गायब करून टाकतो. त्याच्याकरता अप्रूव्हल घ्यायला लागते मीटिंगमध्ये की 60चं प्रिंटर आलेले 60 पैकी आम्ही 58 बुक वापरले, 2 बुक कोरे आहे. उदाहरण माहित नाही तुमच्याबद्दल ते बोला. याचा आमचा उद्देश आहे की पारदर्शकता राहिली दाखवतच नाही. समाज बांधवही बोलत आहे, ग्रुपवर बोलत आहे, म्हणजे त्याचा 1-1 रुपया आहे त्यांनी दिला आहे तुम्हाला म्हणजे अरे कधी मिळतो तुम्ही तेच म्हणता मिळून जाते. अरे आमसभा म्हणजे आमसभा आमसभेची म्हणजे हिशोबाची मंजुरी तुमच्या मीटिंग मध्ये नाही घ्या तोपर्यंत आमसभेचा कराल. ऑडिट आमसभा कशी द्याल? त्याच्या पहिले आज
आजपर्यंत महासंघामध्ये जेवढ्या गोष्टी लपून आहे ना ते समाजामध्ये काही काढून नाही नाही टाका. बघा सगळ्या नाही आधी काय झालं होतं नाही नाही तुम्ही काढा हो, तुम्ही काढा पण मग असंच ठेवायचं का हेच ठेवायचं का तुमच्याकडे यासाठी कारभार केला का आम्ही म्हणजे तुम्ही घोटाळा करा यासाठी कारभार केला नाही नाही तुम्ही त्यांनी केला म्हणून कारभार करायचा आहे का आज ते बोलून म्हणून तसा तुम्ही कारभार करणार आहे का चांगल्या गोष्टीला मान्यता दिली हो, पण- बोललो आहे मी हो पण तुम्ही कारभार करणार आहे कॉलर का तो? टाईट करून सांगितलं नाही नाही तो बरोबर आहे तुमच्या घरात जे चांगलं केलं ते आम्ही म्हणणार नाही भाऊ का तुम्ही चांगलं केलं पंधरा दिवस दिले ना आपल्याला बस झालं तर जाऊ दे. नाही नाही, ते म्हणतात त्यांनी जर बांध केला म्हणून आम्ही खाणार हे कुठं योग्य आहे म्हणजे त्यांनी खाल्ले म्हणजे आम्ही खाणार का समाजाचा पैसा खाण्यासाठी होता का भांडेवालीनं तुम्हाला 500 रुपये दिले खाण्यासाठी दिले होते का आमसभेचं उत्तर द्या. नाही नाही मग तुम्ही म्हणता की त्यांनी खाल्ला मग तुम्हीच म्हणत आहे ना बरं एक मिनिट हे सर्व माहिती करायला तुम्हाला वेळ आहे मागच्या कार्यकारिणीत काय केलं हे माहिती करायची गरज नाही मला माहिती करायची गरज तुम्ही नाही त्यांच्या कारण की फाईल दिली, ते देऊन काय केलं काय आपल्या कुठं खात खोलून देऊन माहिती करायची गरजच नाहीये डॉक्युमेंट नाहीये हे स्वतः त्याचा हे आहे हो हो तुमच्याकडे आहे मान्य करतो आहे दिनेश दादा तुमच्याकडे आहे आम्ही मान्य करतो त्यांना माहिती आहे हो मला माहित आहे आलंच नसतं तुम्ही जर पण तुम्हाला एवढं समजायला पाहिजे की आधीपासून जे घोड चालू आहे तो मी कसा दुरुस्त करू शकतो जे घोड चालले ते उघड हे तुम्ही केलं पाहिजे होतं घोड नव्हता त्याला घोड म्हटलं गेलं आहे हो त्यावेळेला घोड नव्हता त्यावेळेला ती हो चांगली नाही गोष्ट नाही होती. तुम्ही चांगलं काम केलं असेल तर समाजासोबत ठेवा ना चांगलं केलं असेल तर समाजासोबत ठेवा आम्ही तुम्हाला तारीफही करू चांगलं जर केलं असेल त्याच्या आधी तो घोड नव्हता तुमच्या दारात आल्यावर तुम्ही 10 चेअरची सोय नाही केली यासमोर तुम्ही आम्हाला उभा कुठे केलं समाज बांधव म्हणून आज आम्ही अध्यक्षांच्या दारात आलो आहे हे बघा मी तुम्हाला चहा बांधायचा प्रश्न नाही तुम्ही मला चहा एक प्यायचा, मिनिट बसायचं उभा कुठे आहो आम्ही उभं आज? नाही पण मला तुम्ही फक्त 4 लोक निवेदन द्यायसाठी आले होते म्हणून आहे तुम्हाला किंवा आम्ही एवढं येणार याच्या नाही. आधी मीटिंग झाली आहे सगळे बसून आजची गोष्ट ना, आजची गोष्ट नाही ना आधीच तुम्ही मला नाही. आज तुम्हाला फक्त inform तुम्ही होतं मला आम्ही येणार तुम्ही मला काय द्यायला आले निवेदन द्यायला तुम्ही निवेदन असं केलं ना? रोडावर दारात घेणार का समाज बांधव आहे तेव्हा तुमच्या दारात येतात, ते निवेदन गेटच्या आपण बाहेर असंच बसते ते. घेत निवेदन हे असंच घेत असते का गेटच्या बाहेर आज मी 11 वर्षापासून हे यांनी आम्ही तुमच्याकडे विरोध करून राहिलो का आम्ही समाज बांधव या नात्याने तुमच्याकडे हो, निवेदन द्यासाठी नाही 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 आम्हाला 4 लोक पण त्यांचं मत आहे हे चुकीचं आहे आपल्याकडून हे अपेक्षा नाही भारतीय समाज एक समाज बांधव म्हणून एक समाज निर्माण तुमच्या दारात आला मग कुठलाही तो सूट बावळी जरी आला तरी त्याला तुम्हाला वेलकम करणं अध्यक्ष नाही कारण तुम्ही आता बाप झाले अध्यक्ष म्हणजे कोण झालाय बाप निवेदन दिलं निवेदन ठीक आहे ना निवेदन मसाला आला का हो निवेदन दिल्यानंतर मी जाऊ शकतो मला सांगा तुम्हाला नियोजन 4 लोक देणार होते तुम्ही कुठे असायला हवे? कार्यालयाच्या ऑफिस मध्ये बसून 4 लोक आतमध्ये घ्यायचे होते त्यांच्या अरे नाही ना तुम्ही त्यांना सांगितलं ना कोणतरी ब्लॉक कोण म्हटलं नाही नाही त्यांना सांगितलं का तुम्हाला बोलावते म्हणून गेट लावून मी त्यांना सांगितलं आम्ही कोणतरी झालं वाटतं त्यांनी म्हटलं का नाही ते मला बाहेर बोलवत म्हणून मी बाहेर आलो नाही तर पुढच्या ठेवल्या आहेत तिथं पुढच्या ठेवल्या आहेत तिथं आता हा विषय जर बसला आम्ही का म्हणून ना तुम्हाला अध्यक्ष बनवलं साहेब आणखी एक तुम्हाला हे शब्द बोलायचेच होते तर सरळ आम्ही तुम्हाला निवेदन दिलं होतं 19 तारखेला आले असते भवनमध्ये सगळ्यांसोबत निवेदन असं माहिती निवेदन दिलं असतं. हे गोष्ट तुम्हाला आज जर माझ्याकडे तुम्ही आले असते अरे 19 तारखेला आले तर माझी भेट नाही झाली. माझी भेट नाही झाली. माझी भेट नाही झाली. तुम्ही सरळ एक माहिती घेतला असता आणि
सगळ्यांना सांगितलं माझी भेट झाली नाही ना, माझ्याकडून आलेच नाही ना. साहेब केला ना तुम्हाला जेव्हा तुमचे सचिव असले का? सचिव होते ना साहेब. साहेब तुमचा कारभार म्हणजे तुम्ही असं वेगळं इकडे त्यांच्याकडे येऊन त्यांच्या ऑफिसला येऊन दिलं. फोन केला ना. माझी सही नाही आहे, यांनी confirm मारली. मी जर त्या दिवशी होतो, सचिव आणि अध्यक्ष वेगवेगळे असतात का? एक मिनिट. नाही नाही साहेब फोनही केला महेश रावने फोन केला यांना. मीटिंग होता आणि अध्यक्ष होते ना तुम्ही बोलले बुटीबोरीला काहीतरी आहे. अध्यक्ष या दोघा मीटिंग होते का कोणती? काही निर्णय होते का दोघं? नाही होत ना. सचिवांना अधिकार असते, अध्यक्षाला तर त्यांची बरं त्यांनी त्यांना सांगितलं सही करून द्या म्हणून. तुम्हाला फोनही केला यांनी. परत त्यांचे वेगवेगळे स्टॅम्प मारले. फोन केला का बा आम्ही सही निवेदन देऊ हा, निवेदन यासाठी दिलं आणि बोलवलं आहे. तुम्हाला आम्ही तसं नाही म्हणलं साहेब. फोन असा केला की तुम्हाला भेट हे म्हणे मी बुटीबोरीला. तर मग काय करायचं म्हणे माझ्या महासचिव. मग हे यांना त्यांच्या कोषाध्यक्षालाही फोन केला. त्यामुळे मी शेगावला आहे साहेब, त्यांच्याकडे आम्ही 10 वाजता येऊन घेतो. हे घरी नव्हते. एकदा ते आम्ही यांच्याकडे 1.5 तासानंतर गेलो. हे आले, आम्ही गेलो तर यायचेच होते. मग आले, यांच्याकडे बसलो. तिन्ही प्रति तिघांचे वेगवेगळे स्टॅम्प मारले. मग आता तुमच्याकडे तिघांचे. आणि त्याच्यानंतर त्या मॅडमला सांगितलं ते यांच्या ऑफिसला जाऊन बसलो अर्धा पाऊण तास. तिघांचे आता stamp एवढं काय तुम्हाला काहीच नव्हतं करायचं. पोलीस स्टेशनला आम्ही दोन्ही पोलीस स्टेशनला कॉपी दिल्या. बेटा मी सगळं सांगतो. आणि आता कसं त्यांनी जे बोलले ना, जे तुम्ही जे उत्तर दिलं महासंभोग खूप मोठी बरोबर आहे असं हे बघा, निवेदन द्यासाठी निवेदन मला घ्यायचं होतं. मी आत्महत्या सगळी तयारी केली. मला तुमच्याच पैकी कोणतरी बाहेर बोलवलं. कुठे गेले ते? तुमच्या माणसाने पहिले गेट लावला माझ्यासमोर लावला. मग कोणी म्हणलं का त्यांनी? त्यांनी म्हणलं माझ्यावर कथावली ते बोला त्यांना बोला तेवढा काही लांब समाज बांधवाचा सुद्धा मान गप्पा नाही येत आहे. समाज बांधवाचा मान गप्पा नाही येत आहे. तुमचं उत्तर चुकीचं आहे. शब्दाची मर्यादा पाळा. बस ठीक आहे. आता काय हरकत नाही. आता यांनी आपण 15 दिवस एक राजीनामा देईल किंवा इश्यू आपल्याला जे काही आपला म्हणाला आपल्याला यांना सूचित केलं आहे की 15 लिखित दिला आहे की 15 दिवसात जर तुमचा समाधानकारक हिशोब मिळाला नाही तर आम्ही त्याच दिवशी राजीनामा देऊ. हे सर्व समाज बांधवांना हे अध्यक्षाचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण बावडी रिझर्व करू. म्हणजे आम्ही सर्व पदाचा राजीनामा देऊ आणि बावडी सहित राजीनामा देऊ. बस ठीक आहे. जर यांचा हिशोब जर एक नाही तर बस आणि त्याला आपल्याला तारीख कोणती आहे? 22 आहे ना? 22 आहे. 15 23 आहे. 23 आहे. 14 तारीख गणपती बसते. गणपतीच्या पहिला घ्या. 7-8 तारीखचा पकडा. 15 दिवस त्या पाळवा घेऊन घ्या नाही. गणपतीच्या ह्याच्यात येऊ नका. सर्व समाजाला आपण समग्र करू शकतो. महासंघाला एक निवेदन दिलं आहे की मेळाव्याचा हिशोब देण्याची हवं. समाज बांधवांचा 1-1 रुपया हा बहिणीचा 1-1 रुपयाचं फलित व्हावं यासाठी आपण महासंघाला हिशोब दिला आहे. आणि महासंघाने असं जाहीर केलं आहे की जर 15 दिवसाच्या आत आम्ही समाधानकारक हिशोब दिला नाही तर आम्ही त्याच दिवशी सर्व बावडीचा राजीनामा देऊ आणि घोषित केलं आहे. 7 तारीख आता साहेब तुम्ही क्लिअर करा की तो हिशोब योग्य आहे की नाही. वाउचर सिरियल नंबर त्यांच्या हो voucher तुम्हाला ची कोणत्या receipt भाषेत घ्यायचं आहे? त्या ऑडिटरचा तुमचं आम्हाला सांगितलं का समाधानकारक माझं उत्तर जर नाही मिळालं नाही तर या सर्व गोष्टी होत आम्हाला नाही. गरजच नाहीये. तुम्हाला विरोधक म्हणून काही गोष्टी त्रुटी वाटल्या बस. तुम्ही नाही नाही, आम्हाला नियमाने नियम आहे. त्या दादागिरीने नाही हे नियमाचे आहे ते. नियमामध्ये हिशोब बसलेले साधा आहे साहेब. त्यांनी 100 रुपये जमा केले. तुम्ही द्या 2 रुपये देते 30 रुपये देते त्याच्या अनुक्रमांकाचे बिल. 7 रुपयाचा कापूर घेतला 9 रुपयाचं जे काय घेतलं असेल 99 रुपयाचे बिल अनुक्रमांकाने 1, 2, 3, 4, 99 व्हायचे. त्याची टोटल किती झाले? 97 रुपये. 100 रुपयाची जमाचे आम्हाला स्टेटमेंट द्या पूर्ण तालुका वाईज. किती झाले? 100 रुपये वर्धा जे काही नाव रामाजी हे नाव वगैरे सत्तर ते पूर्ण स्टेटमेंटची लिस्ट. त्याच्यानंतर रिसिप्ट बुक ठेवा. त्याच्यानंतर वाउचरची पूर्ण आल्याची एक्सपेंडिचरचे पूर्ण स्टेटमेंट द्या. एक्सपेंडिचरचे किती झाले? 200. त्याचे अलॉंग विथ वाउचर द्या. आम्हाला ऑडिटरची त्या तुमच्या काय त्याची गरज नाही.
सगळं मग मंजूर झाल्यानंतर तुम्ही ऑडिट करा. ते मग आयडिया तो मग त्याच्यात तो करत बसेल ब्रेकअप. मग कोणी त्या डेकोरेशनला एवढे टाकते, त्याच्यात तेवढे टाकते, तो आपला इंटरनल पार्ट आहे. कोणी डेकोरेशन मध्ये जास्त घुसवतात, कोणी त्याच्यात कमी करते, तो काही नाही. तो इकडचा तिकडे घुसवण्याचा पार्ट आहे. तो इकडचं 100 रुपये कुठे घुसवायचे तो भाग आहे. तो इंटरनल चेंजेस आम्हाला ते पाहिजे. तर त्या ऑडिटर काय सांगेल ते त्यांनी अंदाज त्या बँकेचे ओपनिंग येतात, तिथे तिकडे ओपनिंग दिलं तर लेण्यात येण्याला आपण म्हणलं आहे की मी मिळाव्याला 22 लाख रुपये त्याच्या काय 22 जमले 3 जमले त्याचं उदाहरण द्या की मी 22 लाख रुपये कसे आले. वर्धा जिल्ह्यातून स्टिनिक वाईट एवढे आले, नागपूरमधून एवढे आले, महाराष्ट्राचे एवढे आले, बरोबर आहे. या पद्धतीने टोटल झाली. मग खर्चाचा वावर खर्चाचे तुम्ही ते बिल आम्ही काय मागितलं तुम्हाला या टेक्निकल आणण्याचा 6 तारीख येत आहे. 6 तारीख येत आहे. 6 तारीख येत आहे. ठीक आहे, 6 तारीख चला ना, चला पाळवा सांगितलं चहा बोलवा काही असं नाही काही आपण सगळे समजलं. व्यक्तिगत लढाई काही नाही. त्यामुळे विषय आपला त्याच्याबद्दल आहे. मी मागे विषयच नाही. मी यांनाही बोललो आमची व्यक्तिगत लढाई नाही, आपली लढाई आहे त्याच्याबद्दल. चला ठीक आहे. निसर्ग साहेब, अध्यक्ष साहेब, चला. चांगले व्यवस्थित कार्य काही मदत लागेल तर आम्हाला सांगा. मदत का तुम्ही आतमध्ये येऊन जा. मदत करा. 20 वर्ष झाले, तुम्हालाही माहिती आहे 20-25 वर्षापासून कायद्यात महासंघाला मदत घेतो. काय रे माहिती नाही मी चहा मी पाहतो. मी काय म्हटलं हो दादा हे महासंघ पद्धत नाराज दिसते ना चहा पाण्यात असं नसते. येणाऱ्याला welcome असते. शेवटी घरी जाते तेव्हा दुसरी तर भेटत नाही. माझ्यापासून माझी गोष्ट आहे त्यांच्यापासून लपून नाही, त्यांची गोष्ट माझ्यापासून लपून नाही. म्हणून मी तेवढ्या ठामपणाने सांगतो. मार्चला मी काही घेऊ शकतो. पाऊस झाला होता, 15 ऑगस्ट झाला नाही. ऑगस्ट झाला पण त्याची बिलं बिलं आहे तेव्हा आम्ही करून दिली. आमचा दिवस खराब जातो की नाही चाही बचत नाही. मला बाहेर बोलवा कोणीतरी शिवा देईल, त्यांनी शिवा देईल. पिंक कलरचं शर्ट आहे ना, त्यांनी त्याला शिवा देईल. आणि इथे ओबीसी कार्यक्रम चालू होता तो सगळं त्यावेळेला ऐकलंच तर त्यांनी करणार.